गुरु स्वामी गाद गुरु स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी गाद
स्वामिकाज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः चित्ते धरली वासना सिद्धीनवे नारायणा मी तू अपंग अनाथ तुम्ही अनाथाचे नाथ शुचिशील समोदक्ष सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायण गिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम् योगी गंगागिरि मुनिवरं विष्णुभक्तं महन्तं संगं त्यक्त्वा प्रभुगुणरतं कीर्तयन्तं महन्तं विठ्ठल विठ्ठल
आणि याही वर्षी कार्तिक मास समारोपाच्या निमित्तानं अगदी शेवटच्या 8-10 दिवस आपण हा छोटासा कीर्तन महोत्सव ठेवत असतो. मला वाटतं आपल्या भागात एवढाच एक सप्ताह आहे तर ह्या कालखंडामध्ये कार्तिक मास समारोपाला समाप्तीला. आणि मला वाटतं ओझर 3 दिवसाचं करता येत. आता त्यांचं दरवर्षी असतं की ह्याच वर्षी मला माहीत नाही, पण आता त्यांचं आहे आता. आणि गणेश उत्सवाच्या कालखंडात सुद्धा गावगाव उत्सव असतात, कीर्तन करत असतात. तिथं मला वाटतं 10 दिवस करतात, आपल्याकडे करत असतील. पण दरवर्षीचा सालाबादप्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे कार्तिक मास समारोप पौर्णिमेचा काला असतो. आणि पौर्णिमेच्या अगोदर 6-7 दिवस आपण कीर्तन सुरू करतो. काकडा अगोदरच चालू असतो आणि त्यामध्येच हे कीर्तन ठेवायचे आणि त्यातच विणा वाजवायचा, म्हणजे झाला अखंड हरिनाम सप्ताह. कार्तिक स्नान समाप्तीचाही काला आणि सप्त्याचाही काला दोन्ही एकत्र. तसे आपण खूप हुशार माणसं आहेत. एकाच वेळेला दोन्ही बाबा उरकून टाकले म्हणजे झाले. कार्तिक स्नान समाप्तीचाही काला आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहाचाही काला आहे. तुम्ही गावकरी मंडळी मोठ्या आनंदाने, मोठ्या जल्लोषात, मोठ्या उत्साहामध्ये हा नामसोहळा पार पाडत असतात. फॅन भेटेल का मला? फॅन भेटेल का? पंखा भेटेल का? पंखा टेबल फॅन बघा, टेबल फॅन. विठ्ठल वारकरी संप्रदायातले तुम्ही तज्ञ आहात. परंपरेचे टाळ वाजवणारे तुम्ही आहात. परंपरेचे भजन करणारे तुम्ही सर्व आहात. दिव्य भव्य अद्भुत अशा परंपरेचे आपण सगळे मिळून पायिक आहोत. त्या परंपरेनं आपल्याला जे शिकवलंय ते आपल्या सर्वांच्या अंगीभूत उतरलेलं आहे. परंपरेनं चालत आलेला परमार्थ, परंपरेनं चालत आलेला आपला टाळ भजन म्हणा, टाळ वाजवणं म्हणा, आपण ते जतन करत 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 आपण पुढच्या पिढीला देऊ करतो आहोत. पुढची पिढी तो परमार्थ जतन करण्याच्या अगदी जोमात आहे, तयारीमध्ये आहे. तुम्ही देण्याकरता सुद्धा तुम्ही अगदी उत्सुक आहात. बऱ्याच वेळेला एक पिढी तरबेज असते पण देण्याकरता तयारीच नसते. बऱ्याच वेळेला पुढची पिढी घेण्याकरता तयार आहे पण मागची पिढी द्यायला तयार नाही. इथलं आपल्या डिग्रज गावचं काही वेगळं आहे. मागची पिढी द्यायला तयार आहे आणि पुढची घ्यायला सुद्धा तयार आहे. आणि परंपरेनं आपलं भजन असंच चांगल्या प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे पुढे चालू आहे, पुढे चालतं आहे. यामध्ये गायनाचा विषय असेल, चालीचा विषय असेल, संप्रदायाचे अंग असतील, वादनाची अंग असतील, सर्व बाजूने जतन केल्या जात आहेत. तुम्ही त्या विराग वृत्तीनं जरी पाहत असाल तर इथं वारकरी सापडतील. इथं तुम्ही छंदामध्ये गाणं म्हणत असाल तरी तुम्हाला ती सापडेल. तुम्हाला वारकरी भजन म्हणत असाल तर तेही तुम्हाला इथं सापडेल. पण खरं सांगूच का, चांगलं जुळत नसेल तर तुम्हाला तुमच्या भाषेत सांगणं म्हणजे भजन त्या अँगलनं म्हणणं हे सुद्धा तुम्हाला इथं सापडेल. तुम्हाला ते भजन आवडावं याकरता आधुनिक काळामध्ये ज्या रंगाची गरज आहे तोही रंग आम्ही जतन केलेला आहे. तोही रंग दीर्घ काळ पुरेल पण वारकरी अंगही टाकू नये हे माझं मनोदय असेल. त्या रंगाची जरी गरज असली तरी सुद्धा वारकरी रंग सुद्धा, वारकरी कलर सुद्धा आपण सोडू नये. माझंच वाजत आहे, तुमचं वाजत आहे. विठाला 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 महाराज की जय.
बरोबर हा होईल. बरं समोर ठेवा. परंपरेनं आलेला टाळ असेल, परंपरेनं आलेले परमार्थाचे पैलू अंग असतील, आपण सर्वजण मिळून जतन करत असतो आणि जतन करत आलेलो आहोत. आपण पुढच्या पिढीला देण्याकरता तयार आहोत, पुढची पिढी सुद्धा घेण्याकरता तयार आहे. नवी उत्सुक आहे, पुढची पिढी घेण्याकरता सुद्धा उत्सुक आहे आणि ती घेऊन पुढं जतन करून ती त्यातला आनंद घेण्याच्या पूर्ण तयारीत आहे. बरे का. पहिल्या पायरीवर आनंद कधी मिळाला नाही, ते रंगणं म्हणतात त्याला. बरे का. पहिल्या पायरीवर चढत असताना कधी त्या पायरीचा अनुभव येत नसतो, पण वेगळ्या वेगळ्या अंगानं होत नाही, पण यात काहीतरी आनंद आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणं ही पिढी करते. बरे का. यात नक्कीच काहीतरी आहे. खरं सांगूच का, येणारी पिढी ज्या वेळेला मागच्या पिढीकडून काही जर घेत असेल, मग मागची पिढी यात होती म्हणून मी घेतो, हा त्यांचा मनोदय असतो. बरे का. हा त्यांचा मनोदय असतो, पण बहुधा हाच मनोदय त्यांना त्यामध्ये काही आहे की नाही म्हणून मागच्या पिढीनं काही कालखंड त्यांच्या समवेत राहावं लागतं. बरे का. त्यांच्या समवेत राहिलं की मग ते म्हणतात आता इथून मागे फिरणार नाहीये, मग आता यांना सोडलं तरी जमतं. असं असतं ते. जसं पूर्वीच्या काळी हरिपाठ गावातला सुरू केला की गोळ्या वाटाव्या लागायच्यात, गोळ्या वाटून पोराला नादाला लावायचं, नंतर गोळ्या भेटल्या नाही तरी जमत, पण हरिपाठातल्या गोळ्या खाल्ल्याशिवाय ते राहत नाहीत. बरे का. हरिपाठ रूपी एक एक गोड गोळी आहे. किती हो? 27. एक एक गोळी आहेत आणि ती एक एक गोळी त्या गोळीमध्ये एवढी रंगतात, एवढा त्यातला रस चाकतात की त्यांना माहिती आहे आता हा रस चाकला की मागं येणे नाही, आणि ती मागं येत नसतात. आणि मागं येऊ नये म्हणून मागील पिढीनं त्यांना काही कालखंड होत नाही, त्यांच्या सोबतीला राहायचं असतं. इथली खूप आनंदाची बाब आहे ही की मागची पिढी सुद्धा देण्याकरता उत्सुक आहे, तर पुढील पिढी घेण्याकरता सुद्धा उत्सुक आहे, तयारीत आहे. आणि ही आनंदाची बाब आहे. मी मगाशी म्हणलो वारकरी अंग असेल, विरागी अंग असेल, त्यागाचं समर्पणाचं अंग असेल, भजनाचं अंग असेल किंवा आधुनिक भजनाचे अंग असेल, हेही इथं तरबेज आहे. आणि हे सगळं पुढील पिढी घेण्याकरता तयार आहे. पण थोडंसं पुढचं सांगतो, हे घेत असताना सुद्धा यात रस आहे, ह्यो इतरांना देण्याकरता आपण सुद्धा तयारीत राहायचं. विठ्ठल आनंदाचा, हा असलेला आनंदाचा रस. महाराज म्हणाले मी इतरांना वाटत आनंदाचा पूरच आलेला आहे. लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा. संप्रदायाचे एवढा मोठा दिव्य भव्य कार्यक्रम आहे. या संप्रदायाची एवढी मोठी दिव्यता आहे की तो यामध्ये बुडतो त्यावेळेला तो म्हणत असतो आता मागे येणे नाही, आता मागे येणे नाही. मगाशी बाबा बरोबर मी काहीच बोलत होतो, तिथं म्हणावं लागतं की प्रारब्ध म्हणून सोडून द्या. मी बोललोय बाबांना, बरोबर, ही प्रारब्ध म्हणून सोडून द्या. का म्हणावं लागतं माहितीये? तो रंगला नसेल म्हणून असं म्हणावं लागतं, तो बुडाला नसेल म्हणून असं म्हणावं लागतं. जर बुडाला असेल तर तो मागे येणे नाही. थोडस बाजूला जाऊन सांगूच का, याकरता सद्गुरूची सुद्धा कृपा लागते, तसं होत नाही. विठ्ठल
गुरुपरम गुरुकृपा असावं लागते जीवनामध्ये. ज्या वेळेला जीवनामध्ये गुरुकृपा असेल, आपल्या सगळ्याला माहिती आहे गुरु परंपरा, ज्यांच्या ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करत असतो ते ज्ञानोबा आहे, पण त्यांचे बंधूच गुरु होते बरं का. त्यांचे गुरु कोण होते? त्यांचे बंधूच होते. मी माग कधी बोलून गेलो, एक परंपरेमध्ये बापच गुरु आहे आपल्या जवळच आहे. बाबा ज्यांच्या माध्यमातून आले ना त्यांचं सांगतो मी, वामन महाराज, रामचंद्र महाराज आणि त्यांचे चिरंजीव नामदेव महाराज. आता नातू आहे तिथं त्या परंपरेने, त्या अनुष्ठान परंपरा आहे, त्यांची साधन परंपरा आहे. कीर्तन करत नाहीत. पूर्वीच्या काळी यातही कीर्तन करत नव्हतेच मंडळी. पूर्वीच्या काळी साधना सांगायचे, अनुष्ठान सांगायचे, पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वरीची साधना सांगायचे, पूर्वीच्या काळी भजनाची साधना सांगायचे. कीर्तन तदनंतर जर ते गोडी आली त्याला की मग ती बोलायची ते कीर्तन असायचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते शेंदाला कडू पण जात गोडी पण येतं. ती गोड पण म्हणजेच कीर्तन आहे, ती मधुरता म्हणजेच कीर्तन आहे. पूर्वीच्या काळी ती बुडायची, त्यांचे कडू पण जायचं, त्याची व्यंग जायची, त्यांची पैलू नको ती पैलू निघून जायची आणि मग जे बाहेर पडायचं ते मधुर अमृत बाहेर पडायचं, रस बाहेर पडायचा, मग तिची कीर्तन व्हायची. पण ती कीर्तन ऐकायची वाटायची. लाऊडस्पीकर नव्हता, संगीत त्याला नव्हतं, त्याला कसलं सपोर्ट नव्हता, पण ती काय वाणी होती माहित नाही, पण ती वाणी ऐकावीशी वाटायची. कसला सपोर्ट नव्हता. आता किती सपोर्ट घ्यावेत पण गोड वाटत नाही, मधुरता वाटत नाही. माणसं कीर्तनातून उठले की मागे झटकतात, तसं झटकून टाकतात. संपलं कीर्तन त्यांचं. काय रंगवलं कीर्तन एवढंच म्हणतात. काय सांगितलं आणि काय राहिलं हे कोणीच काही म्हणत नाही बरे का. पण एखादा साधनेतला एखादा घटक असतो, त्याच्या मुखातून खूप काही निघत नाही, थोडंसच निघतं, पण हृदयात जाऊन बसतं. का बसत? ती त्याची मागची साधना असते. याकरता साधनेची गरज आहे, पण त्या साधनेला सद्गुरूच्या कृपेची अतीव गरज आहे. साधने सद्गुरूच्या कृपेचा सपोर्ट त्याला जर असेल, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे नाथ परंपरा सगळे आयोनीजच आहेत. कोणाचाही योनीतून जन्म, कोणाच्याही मातेच्या उदरातून जन्म झालेला नाही. प्रयत्न केला तरी सुद्धा झाला नाही बरं का. रक्षा दिली होती मच्छिंद्रनाथानं, तुम्हाला मुलगा होईल म्हणून. काय त्याला काय म्हणतात, युशिया आली की मग ते माणसाला टाकून द्यावं असं वाटतं बरं का. टाकून दिलं. काय म्हणले, ते काही करतील, गोमाशी करतील, माशी करतील, कशाला खातेस, नको ते काहीतरी करतील. हिला कुठं प्रसव व्हावा, मी आई व्हावा, ही कुठं, हिला कुठं मनात आनंद होता. असं असतं कधी कधी. शेजारी पाजारी मैत्रिणीने सांगितलंय, कशाला खातेस, ती राग आहे, काय होईल सांगता येत नाही. तू काळ तसा होता, त्या माऊलीची चूक आहे असं मला तरी, माझ्या विचारांती मला तरी असं वाटतं की तो काळ तसा होताय. आता ते टेलिव्हिजन चाललंय बघा, नाथांचं खूप छान चाललंय, ते गाथा नवनाथाचं खूप गोड दाखवतायत. ते करत्याला माझ्याकडून धन्यवाद आहे, खूप गोड केलंय त्याने. तो कालखंड होताही तसा बरे का. म्हणून की काय ती रक्षा टाकून दिली. पण खरंच सांगतो, प्राक्तन नसेल तर खरंच नशिबात नाही येणार नाही ते. म्हणून गुरु गोरक्षनाथांचं मातृत्व, आई होणं तिच्या नशिबातच नव्हतं. म्हणून की काय रक्षा टाकून दिली. हो, टाकून दिली. 12 वर्षानं नाथ येतायत, मच्छिंद्रनाथ येतायत, त्यांनी विचारतात कुठं गेला तुझा मुलगा, ते म्हणजे झालंच नाही. आता कसं काय झालंच नाही. नाथाने दिलेली रक्षा, नाथाने दिलेली विभूती ती वाया कशी जाईल. संजीवनी पडलेली, संजीवनीनं पडलेली असलेली रक्षा आहे ती कशी वायाला जाईल. पण नाथानेच विचार केला, हिच्या नशिबातच नव्हतं, या नारायणाची आई होण्याचं प्रारब्ध नव्हतं, तिच्या प्राक्तनात नव्हतं. म्हणून रक्षा कुठं टाकली, काय टाकली, ते निघालं ते. आणि नाथांनी, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना लहानाचं मोठं केलं. म्हणून गोरक्षनाथ त्या माऊलीला तदनंतर जरी आई बनत असतील, पण मनोमन मच्छिंद्रनाथांना गुरु आणि बाप
आणि आई या सगळ्या संबंधानं पाहतात. विठ्ठल संगोपन म्हणून त्या आईनं किंवा प्रारब्धात नव्हतं म्हणून पण पश्चातापानं कळत नाही गोरक्षनाथांना मुलगा म्हणून मानलं. हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा गोरक्षनाथांनी ज्या ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांचा वियोग घडला त्या वेळेला दुःखानं जर्जर झाले. वियोग घडला त्या दुःख त्यांनी प्रगट केलं. नवे नवे तुमच्यापासून दूर राहणं मलाही जुळण्याजोगं नाही. साधनेच्या क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काही पैलू आपल्या साधकांच्या करता मांडतायत. साधनाच्या भक्तीच्या क्षेत्रामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबाराय काही अंग मांडण्याचा प्रयत्न करतायत. अगदी सोपे सोपे सांगता येत बरं का ते. आता मी तिथपर्यंत पोहोचेल की न पोहोचेल मला माहिती नाही, पण अगदी सोपे सोपे अंग सांगितले. दैनंदिन जीवनामध्ये जी कर्तव्य आपल्यावर सोपवली जातात ती कर्तव्य बजवावी म्हणजे साधनेच्या सिद्धतेकडे जाल असं महाराजांना म्हणायचं. पण दैनंदिन जीवनामधली माणसं बहुधा आम्हाला जी कर्तव्य मिळतात ती कर्तव्य बजावण्याकरता परांगमुख होत आहेत, विन्मुख होत आहेत आणि विन्मुख होताना दिसत आहेत. आम्हाला सद्गुरूकडून मिळालेली, मी पुनश्च एक वार सांगतो की सहजरित्या आम्हाला जी कर्तव्याची जबाबदारी मिळते आहे ती कर्तव्य पार पाडण्याकरता आम्ही विन्मुख होत असताना दिसतो. वर्तमान कालखंड असा आहे. जर विन्मुख होत असेल कर्तव्य बजावत असताना तर तुम्हाला त्या सिद्धीचा त्या साधनेचा अनुभव कदापि येणे नाही. आणि तो अनुभव या करता ते कर्तव्य बजावणे शेवटापर्यंत जाणे. त्याला काही वेगळं करायचं नाही, वेगळं काही करायचं नाहीये. तुम्ही प्रापंचिक असाल तर प्रपंच अगदी सुव्यवस्थितपणे पार पाडा. त्यामधले संबंध सुव्यवस्थितपणे पार पाडा. पती पत्नीचा संबंध आहे सुव्यवस्थित पार पाडा. लेकराचा आईचा संबंध आहे सुव्यवस्थित पार पाडा. बापाचा लेकाचा संबंध आहे सुव्यवस्थित पार पाडा. त्याहीपेक्षा पुढे सांगतो भावा भावाचा संबंध असेल तोही व्यवस्थितपणे पार पाडा, नाही तर त्याचाच खिसे कापायला निघू नका. आहे का नाही? भाऊच भावाला खिसा कापतो की नाही? थोडं पुढचं बोलूच का? भावाची भावबंदकीचा जन्म कधी होतो तुम्हाला हे माहितीच नाही का? जाऊ दे, मी जातो तिकडे. विठ्ठल भावाभावातल्या संबंधामध्ये वितुष्ट जन्माला कधी येतो? ज्या वेळेला एका भावाच्या विषयी एका भावाच्या मनामध्ये स्वार्थ जागृत होतो. भाऊपणा भावाचा संबंध तिड चढा जातो आणि भाऊ भाऊ म्हणून तो राहत नाही, पण तो सुतकाचा भागीदार म्हणून मानतात पण राहत नाही. बरीच माणसं म्हणतात आम्ही त्यांचं सुतक धरतो. असं मी ऐकतोय, बऱ्याच वेळेला ऐकतो. मी म्हणलं एकच नाव आहे ना, म्हणजे असं त्यांचं आमचं लई लांबचं भेटी घरातलीच राहतात. ते का होतं माहितीये? आम्ही तो संबंध जोपासत असताना आमच्यावर त्या वेळेला आम्ही भाऊ भाऊ जर एक असू तर भावाचा असलेला संबंध जोपासण्याचं कर्तव्य आपल्यावर जबाबदारीनं पडलेलं आहे. तर ते कर्तव्य बजावलं पाहिजे आम्ही. जर आम्ही ते कर्तव्य बजावत नसू तर विन्मुख झालेला आहोत. तिथं राम लक्ष्मणाचं किती रामायण रगडलं तरी काही पचनी पडणार नाही. ते पचनी पडणार नाहीये. पण रामाचा आणि लक्ष्मणाचा तो संबंध सांगत असताना, भरत शत्रुघ्नाचा संबंध सांगत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे 14 वर्ष राम वनवासात राहिला, पण 14 वर्ष भरताना राज्याचा उपभोग घेतला नाही. त्याने सुद्धा वल्कली नेसलेत. थोडं उलट बघा ना, आपल्याकडे येऊन बघा बरं. हा गेला तिकडं कारगिलला गेला म्हणा, सीमेवर गेला म्हणा, नाही तर दुबईला गेला, अबू धाबीला गेला म्हणा, आणि त्यालाच सांगितलं की इकडचं सगळं इकून टिकून खिचत नाही घालायचा का? घालील की नाही? असं आहे ते. विठ्ठल त्रेतातले असलेले प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात आहेत. कापट्यानं असलेल्या कैकेयीनं फसवलंय, वनवासाला पाठवलंय.
माझ्या मुलाला राज्य भेटावं ही फसवणूकच आहे. दशरथाची ही फसवून घेतलेली वचनं आहेत आणि रामाला वनवासाला पाठवलं तर तो रामच होता. आता जे कुणी राम असले तरी तो राम होणे नाही. नावाचा राम तर चांगला आहे, ठीक आहे, मुखातून देवाचं नाव येईल म्हणून ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण राम परत होणे नाही. राम होण्याकरता दशरथ कौशल्यच लागतील. विठ्ठल कल्पना करा तुम्ही, जो प्रभू रामचंद्र वनवासाला जातोय, ज्या भरताला उपभोग घेण्याकरता राजगादी मिळते, त्याला कोणी सांगितलं वल्कल नेसा म्हणून? कोण म्हणतंय त्याला वल्कल नेसा म्हणून? तो अयोध्येच्या बाहेर कुठं होते, कुठं राहत होता तो? तुम्हाला नाही माहिती कोणला? जाऊ दे म्हटलं, मला पण नाही माहिती, मला आठवण होते. नाही मला येईना ते. अयोध्येमध्ये एक ठिकाण असं आहे की तिथं 14 वर्ष भरत तिथं राहिला, वल्कली नेसून राहिला, नगरापासून लांब राहिला, महालापासून त्यांच्या राहणाऱ्या दरबारापासून तो लांब राहिला. खरं सांगूच का, त्यानं आश्रम थाटला होता. आश्रम नव्हे, वानप्रस्थ आश्रम त्यानं थाटला होता. जसा माझा भाऊ वनवासात राहतोय तसं मी सुद्धा वनवासात राहील. मखमली वस्त्र त्यानं घेतले नाही, त्यानं राजपाटाचा उपभोग घेतला नाही, नौकर चाकराचा दासाचा उपभोग त्यानं घेतला नाही. माझा भाऊ आज कसा जेवला, कसा झोपला असेल, ही सगळा स्वानुभव आलाय. आता ते मला माहिती आहे, फक्त आठवण नाव येईना एवढंच आहे, म्हणून तुम्हाला विचारलं, एवढंच आहे. नंदीग्रामात राहिला, मला आठवलं, ते मला माहिती होतं, फक्त तुम्हाला येतं का नाही, तुमचं येईना म्हणून माझं आलं, ते बरं झालं. नंदीग्राम अयोध्या नाहीये, अयोध्येपासून काही दूरवर आश्रम आहेत. वास्तव्याला भरत राहिला आहे. मला म्हणायचं होतं, कलियुगातला मी बोलतोय, कलियुगातला मी भरत म्हणा, मी लक्ष्मण म्हणा, मी राम म्हणा, कैकेयी म्हणा, कौशल्या म्हणा, दशरथ म्हणा, पण मी बोलतोय कारण काय भरत आहे येड्या तू, एवढं मोठं राज्य तुला मिळालं होतं, आता हा राम वनवासाला पाठवला म्हणजे कैकेयीचा मनोद आहे. वर्तमानकालीन कैकेयी सांगतोय, तिच्या मनामध्ये हेच आलं असेल की आता वनात गेला म्हणजे स्वापद मारतील, मरील हा अवतारिक म्हणून तिने बघितलं नाही. अहो, तुमच्यात सुद्धा असं कापट्य झालं त्यावेळेला मनात हेच येतं ना, आता गेला परागंदा झाला, आता कशाला गावाला येतो, येतं की नाही मनामध्ये? तसा हा गेला परागंदा झाला, वनवासात गेला, आता परत मागे येणार नाहीये, मग मरेल तिकडं, स्वापद राक्षस मारतील, येणार नाहीये माग. तरी सुद्धा त्या भरताला मी म्हणतो, तुला काय झालं होतं उपभोग घ्यायला, बरे का, असं मला वाटतं, मी म्हणायला पाहिजे त्याला जाऊन, तुला काय बिघडलं होतं? वल्कली घातली, चांगली वस्त्र, राजवस्त्र का घातली नाही? राजसिंहासनावर का बसला नाही? राजवैभवामध्ये का राहिला नाही? वल्कल का धारण केली? नको ते कपडे घातले राजा त्यानं, राजगादी मिळाली, आता बोलूच का नको, नाही बोललेलं बरं. विठ्ठला पुढचं बोलत नाही, पण अलीकडचं सांगतो. तो उपमुख्यमंत्री नव्हता झाला, तो मुख्यमंत्री झाला होता, हे तर कळतं की नाही? मुख्यमंत्री पद मिळालं होतं तरी सुद्धा उपमुख्यमंत्र्यासारखा तो राहत होता, नवे मंत्र्यासारखा राहत होता, साधं मंत्र्यासारखं राहत होतं, वल्कल धारण केलं त्यानं. कलियुगातला असलेला कोणी भरत असेल, कैका असेल, सुमित्रा असेल, अरे येडे तू, काय एवढं सगळं ताब्यात आलं तरी सुद्धा घेतलं नाहीस तू, तुला कसं पटत नाही हे? ताब्यात आल्यानंतर तू घेऊ शकत नाहीस म्हणजे येडा की खुळा? आता वर्तमान काळात चौकात बसलेली शहाणी सुज्ञ मंडळी, अरे येड्या, आता तो गेलाय, घे ताब्यात सगळं, घे वडून, सगळं वडून म्हणजे उतार्यावरच सांगतो तुम्हाला. करतोच ना आपण, तसं करतोच की, ज्या वेळेला आपला भाऊ नसतो ना त्यावेळेला आपण ओढतोच.
मग तो येतो, अरे माझं काय झालं, कसं झालं, पण इथं तसं काहीच झालं नाही. नंदीग्रामात राहायला सुमंतानं यायचं आणि सगळं चिडून कामकाज त्यानं चिडून सांगायचं. सोडलं नाही नंदीग्राम, त्यानं नंदीग्राम सोडलं नाही. प्रभू रामाकडे गेला, त्यांच्या खडवा आणल्या, खडवा समोर ठेवल्या. ह्या खडवा बघतील राजकाज, मी त्यांचा सेवक आहे. माणसाच्या माग सुद्धा सेवक म्हणून वागणं म्हणजे सोपी गोष्ट समजता काय तुम्ही? हा, तो व्यक्ती तिथं नाहीये, राम तिकडे आहे वनवासात. त्यांच्या खडवा ठेवल्यात, पादुका पादुका, चपला चपला त्याने ठेवलाय तिथं. आणि त्या खडावाच्या समोर हात जोडून सांगतो, रामा हे देवा, मी असं काही कार्य करतोय, मला हे निर्णय घ्यायचा आहे, पण तुमची अनुमती असेल तर. आता ते खडवा बोला त्या का बोलतील काय? खडवा थोडं पुढचं सांगतो. खडवा बोलत होत्या. 14 वर्ष झाली. 14 वर्षानंतर रामाला दिलेलं वचन होतं भरताचं, जर 14 वर्षानंतर एक दिवस जरी जास्त उगवला तर मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. मी मंदाकिनीमध्ये देह समर्पित जल दान केल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू, त्या नंदीग्रामातून एक दिवस उशिरा झाला, काही घटका उशिरा झाल्या, तर भरत आत्महत्या करायला निघाला की माझा स्वामी मला भेटत नाही. 14 वर्षाचा वियोग मला सहन होत नाही. त्या 14 वर्ष मी सहन केलं, तुझ्या नामामध्ये तुझं नाम धारण करून मी जीव रोखून धरला होता, पण आता मला ते सहन होणार नाही. ज्यावेळेला आत्महत्या करायला, जलदान करण्याकरता, समर्पण करण्याकरता निघाला, त्यावेळेला दोघांना खवटा धरला. ती कोण होती माहिती? ती खडवाच होत्या. विठ्ठल त्यांची कृपा आहे म्हणून तुमच्या समोर जे उभे राहतात, ती त्यांची कृपा आहे. आपण मधून मधून त्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाही. आपण त्यांचे देणे लागतो. तर काळाच्या ओघात असं म्हणायचं नाही की विस्मरणात जायचं नाही. विस्मरणात जायचं नाही. नारायणगिरी महाराज मोठं ऋण आहे आपल्यावर. अरे तुम्ही तर सप्ताह केलाय नारायणगिरी महाराजांची. गावकरी मंडळीने, आमचे बाबा आहेत, लहाने बाबा, मोठे बाबा, तुम्ही सर्व मंडळी बरं का, सर्व मंडळी, गावकरी मंडळी. महाराज, अहो राजा हो, तुम्ही बकर बंद करा म्हणजे मी दिला सप्ताह, असं म्हणायचे महाराज. बाबाने बकर बंद केले, महाराजांनी आळंदीचं डिक्लेअर केला सप्ताह. नारळ घ्यायलाच कोण नाही. तिथे नारळ घ्यायला कोण नाही. महाराज म्हणले तिला डिक्लेअर सप्ताह. काय ती एक वेगळी विषाद होती, काय त्यांची खासियत होती. महाराजांची खासियत नव्हे, ते चालतं बोलतं ब्रह्म होतं. गुरुवर्य महाराज म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म होतं. आणि ते कोणाकडून काय करून घ्यायचं ते त्यांच्या लक्षात असायचं, ते बरोबर करून घ्यायचं. परमार्थाला नेल्याशिवाय राहायचं नाही, असं त्यांचं काम होतं. मनुष्य किती कुसंगामध्ये असेल, कुव्यसनामध्ये असेल, पण त्याला परत परमार्थाकडे आणायचं म्हटलं की ती त्यांची कौशल्य होतं. ते बऱ्याच मंडळीचं कधी तुम्ही एकांतात बसला ना, तर कधी तुम्ही चिंतन करा, हा माणूस कुणीकडचं कुणीकडं महाराजांच्या कसं काय जमलं ते. मी बऱ्याच वेळेला सांगत असतो की ते डुकरे मामा म्हणून होते बघा, कीर्तन तुम्ही ना घ्यायला, ॲडव्होकेट होते, ते वकील होते. ती सांगायची बऱ्याच वेळेला, वकील मनुष्य, मदिरा पान करणारा, दारू पिणार. त्या काळामध्ये चपट्या नव्हत्या, त्या काळात खंबे होते. म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून सांगितलं. मला माहिती नाही, पण तुम्ही मला, तुम्हाला कसं माहिती? तुम्ही सांगितलं म्हणून मला माहिती. तात्या म्हणायचे त्यांना. ते शिवराई म्हणून गाव आहे मला वाटतं त्यांचं, वैजापूरच्या पलीकडं. ते कधी आले की भजनात बसले की ती महाराजांची कीर्तनाची काल्याची गवळण ती म्हणायची. आता हे सगळे यांना नवीन नवीन भेटतात, महाराज मंडळी नवीन, अभंग नवीन, सगळं नवीन. महाराज वर्षानुवर्ष एक गवळण काल्याला कवर असायची, वर्षानुवर्ष प्रवचन तो श्लोक असायचा वर्षानुवर्ष. खरं सांगूच का, त्यांचा विषय कोणताही असू दे, श्लोक कोणताही असू दे, विषय त्यांना काय सांगायचं तो महत्वाचा असायचा.
त्यांचा एक अभंग एक गवळण ठेवून 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 कसली माणसं भजनी केली त्यांनी. मी तात्यांचं सांगतोय तुम्हाला, डुकरे तात्यांचं. अख्खा खंबा पिणारा मनुष्य ना अख्खी कोंबडी खाणारा मनुष्य. एक कोंबडी अख्खी ती सांगायची तर धुडधाकट मनुष्य होता, उच्चापुरा मनुष्य होता. तेवढं जर मांस बनवलं एका जीवाचं एका कोंबडीचं, कोंबड्या मोठ्या बऱ्या भरभक्कम. तो वकील मनुष्य मग माणसं जेवायला बोलवायची, तात्याला सांगायचं मग ते सगळं पाहिजे, खांबा पाहिजे, कोंबडी पाहिजे, ती सगळी कोंबडी शिजवायची आणि एकट्यानंच गाड्यानं हाणायची. असं मनुष्य नक्षीकांत दारूमध्ये बुडालेला, नक्षीकांत व्यसनात बुडालेला मनुष्य, आणि तो भजनी झाला. नारायणगिरी महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यानं विना घ्यायचा, माळकरी झाला. एका एका भेटीमध्ये हे सगळं झालं नाही तर हळूहळू 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 त्यांच्या नादाला लावायचं आणि शेवटी परमार्थाच्या टोकाला आणून पोहोचायचं. अशी त्यांचं कौशल्य. मांस मदिरा करणारा मनुष्य आता कशाला लयच लांबचं, कशाला आपलंच कसं होतं, जाऊ द्या आपलं कसं होतं नको सांगायला. ऐका नाही, सगळ्यांच्या गळ्यात माळे आल्या कडून. आपण सगळे भजनी झालो कशानं, आपण सगळे वारकरी झालो कशानं. आपल्या पंचक्रोशीचा आज डिग्रज गाव अग्रेसर आहे परमार्थाच्या बाबतीमध्ये, पण एकेकाळचं गाव कसं होतं ही सद्गुरु गुरुवरे नारायणगिरी महाराजांची कृपा. विठ्ठल पाहिली, बेटाचं खाल्लंय, बेटात लहानाचा मोठा झालो आणि पंचक्रोशीचा काहीचा अभ्यास करून ती पत्रिका बघितली की मला ते बरं वाटलं नाही. सप्ताह झालेलं गाव, सप्ताहाच्या त्यात इन्व्हॉल्व असलेली ती माणसं, फक्त वर्तमानकालिक काही संघटनेत घुसले, फक्त एवढंच. मी म्हणाला संघटना बाहेरून आली असली तरी आपल्याला भजनाचे संसद गुरुवरे नारायणगिरी महाराजांचे आहेत. गंगागिरी महाराजांचाही त्याच्यात फोटो नव्हता, नारायणगिरी महाराजांचा फोटो त्याच्यात नव्हता. म्हणलं तुम्ही कुठं जात होते टाळ वाजवायला, मी त्यांना असं म्हणतो. ते म्हणले गंगागिरी महाराज शब्द. म्हणलं मग ती संघटना सोडून दिली, इकडं कुठं घुसले तुम्ही, मी असं म्हणलो त्यांना. पत्रिकाच बदलून आले ते. मग फोटो घातला गंगागिरी महाराजांचा, मग नारायणगिरी महाराजांचा. अरे म्हणलं आपण ज्यांचं खाल्लं त्यांना जर विसरत असू तर हा आजचा जो अभंग आहे यांच्या करता कामाचा आहे. आजचा जो अभंग आहे जे विसरतायत आणि एक पिढी विस्मरणामध्ये जर नेत असतील तर त्यांच्याकरता अभंग महाराजांनी आयोजन केलं. अध्यात्माच्या क्षेत्रातला स्वामी असो, व्यवहाराच्या जीवनातला क्षेत्रातला स्वामी असो, या अन्य कुठल्या क्षेत्रातला स्वामी असो, त्या स्वामीच्या अनुषंगानं सेवकानं किती निष्ठ राहावं हे अंग सांगतायत जगद्गुरु. मी तुम्हाला भरताचं जे उदाहरण सांगत होतो, हा भरत स्वामी निष्ठ किती होता मला हे सांगायचं होतं. त्याला राजछत्र मिळालंय हो, त्याला मिळतंय, त्याला आईनं कापट्य केलं. कशा करता केलंय? राजछत्र मिळावं म्हणूनच केलंय. राजछत्र मिळालंय पण तू उपभोग घेत नाही, काय त्याग आहे. एका कवीनं वर्णन केलंय, म्हणले क्या अयोध्या की बनाई गेंद, एक लात राम ने मारी दुसरी भरत ने लगाई. म्हणजे अयोध्येचं काय म्हणले चेंडूच करून टाकला. कवीनं वर्णन केलंय काय अयोध्या म्हणले, त्या अयोध्येचं झाला म्हणले चेंडू. एक लात रामानं मारली आणि एक लात भरतानं मारली, अयोध्येचा झाला म्हणले चेंडू. अयोध्ये की बन गई गेंद, एक लात रामने मारी दुसरी भरतने लगाई. खरी गोष्ट आहे ते. केवढा मोठा त्याग आहे त्यांच्यामध्ये, केवढं मोठं समर्पण आहे. अहो राजगादी करता सगळे मरमर चालली आहेत, छोट्याशा खुर्चीवर सुद्धा कोणाची मरमर नाही. मला सांगा ना तुम्ही. अहो आताचे सहकारी संस्था सगळ्या अडीच अडचण दीड वर्षावर गेल्या, हे माहित नाही तुम्हाला. असू दे, जाऊ द्या. विठ्ठल
अजिबात सांगत नाही. मला कोणी सांगितलंच नाही तुमचं कसं आहे म्हणून. तुमचं असंच आहे का? असंच आहे का? वर्षाचं नाही आहे ना? मग चांगलं गाव आहे आपलं. पोरं बोलत आहे तिकडे. विठ्ठल राजछत्रा करता सगळ्यांची मरमर आहे, पण मिळत कोणाला नाही. ज्याच्या प्रार्थनात, ज्याच्या प्रारब्धात आहे, ज्याला जमत, ज्याला मेळ बसतो त्याला ते मिळत. एकाला मिळते पण तो उपभोग घेत नाही. तो त्रेता होता बरं, तो कलियुग नव्हता. तो कलियुग नव्हता. थोडस पुढचं एक शब्द सांगू का? खुर्चीची मरमर सोडा पण सगळं एक या, हे महत्वाचं राहील. विठ्ठल विष आहे बरं. खुर्चीची मरमर ही विष आहे. तुमचं येणाऱ्या भविष्याचं मोठं नुकसान होणार आहे. काय खुर्चीतून तुम्हाला मिळणार नाही, मिळतच नाही. मिळतच नाही, उगाच मरमर आहे. तुम्ही म्हणा त्याला मिळत ना, आम्हाला नाही मिळत. कशाला नादाला लागला? त्याला जर मिळत असेल आणायचा सपोर्ट कर, त्यातून फायदा घ्या, उपभोग घ्या. या मरमरीच्या नादाला लागू नका. प्रत्येकाला जर पाहिजे असेल तर खुर्ची एकच आहे, घेईल कोण कोण? आता तुमच्यासारखं बोलू का? अरे 5 वर्षात 5च माणसं होतात. 10-10 हजार लोकसंख्येचं गाव आहे, तिथे 5 माणसं जर 5 वर्षात होत असतील, मग तुम्ही 6-6 महिन्याला बदलावशाल माणसं. 6-6 महिन्याला बदलवली तरी किती माणसं होतील? मग सांगा ना तुम्ही. 10च माणसं होतील, आहे का नाही? 10 माणसाच्या व्यतिरिक्त बाकीच्या माणसांनी काय करायचं? मग काय गळफास घ्यायचं का? नादाला लागायचं नाही. त्याला सपोर्ट करा, काम चांगलं कर, हेच नक्की त्याला सांगा. भरत आहे आमचा, त्याला राजवैभव मिळालाय, त्याला कापट्य केलं, पण त्यानं राजगादीचा उपभोग घेतला नाही. माझं स्वामीच आहे, हे माझं नाहीये. आणि खरं सांगतो, जे आपलं नसतं त्याचा उपभोग घेणं हे आपल्याकरता गुन्ह्याचं आहे. विठ्ठल ज्या वेळेला आपला नंबर लागत नाही त्यावेळेला भरत समोर ठेवायचा. आपला नंबर लागत नाही त्यावेळेला भरताला समोर ठेवायचा. आपल्याला मिळत नाही, नाही मिळू दे. जो असेल ना त्याला मी सपोर्ट करेल, मी त्याच्या बरोबर राहील. तो सांगतोय हे माझ्या रामाच आहे, माझं नाही. हे माझ्या रामाच आहे, मी उपभोग घेणार नाहीये. महर्षी वशिष्ठ सांगतायत. वशिष्ठ भरताला जाऊन समजत, अरे तू वल्कल का परिधान करतो? नाही म्हणजे माझे स्वामीच आहे. माझे स्वामी ज्या कष्टात आहेत. इथं पातिव्रतेचं उदाहरण सुद्धा खूप शेजारी बसतं बरं का. स्वामीशी किती निष्ठा असावं हे पातिव्रतेचं उदाहरण सुद्धा खूप महत्वाचं आहे. थोडस आता बोलू का? जसं पातिव्रते करता नेम लागू पडतो, तसे नवरोबा करता सुद्धा नेम लागू आहे बरं का. विठ्ठल स्वामीला त्रास होतोय. स्वामी खडबा घालत नाही, यानं पायाचं पायतन घालायचं सोडून दिलं. स्वामी वस्त्र घालत नाहीत, वल्कल परिधान करतात, यानं सुद्धा वल्कल परिधान केले. स्वामी उच्च वस्त्रामध्ये राहत नाहीत, उच्च आसनावर बसत नाही, यानं सुद्धा उच्च आसनावर राहण्याचं सोडून दिलं. राजवैभवात स्वामी नाहीयेत, यानं सुद्धा राहण्याचं सोडून दिलं. राजवैभवात ते राहत नाहीत. हा कसा राहतोय? वनवासासारखा राहतोय. तर माझा स्वामी वनवासात राहतोय, वनवासात राहतोय. पातिव्रतेचा नाही असाच आहे. स्वामी निष्ठा असलेली जी कोणी घटक असेल ती पतिव्रता आहे. इथं लिंगभेद बाजूला ठेवून सांगतोय, पातिव्रत धर्म आहे तो, पण तो धर्म पाळण्याकरता काय श्री रूपात असावी लागते असं नाहीये. देवभक्ताचा संबंध असाच आहे बरे का. देवभक्ताचा संबंध असाच आहे, स्वामी सेवकाचा संबंधही असाच आहे, साधन निष्ठाचा संबंधही असाच आहे. आणि तो संबंध
जोपासण्याकरता ही नियमावली समोर ठेवलेली आहे. पण ही नियमावली जो पालन करतो त्याच्याकरता सांगितलं हीची विष्णूची महापूजा. हीच 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 विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. अनुभव नाही तुझा. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. अनुभव नाही तुझा. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची विष्णूची महापूजा. ह्याची विष्णूची महापूजा. ह्याची विष्णूची महापूजा. ह्याची विष्णूची महापूजा. विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. अनुभव नाही तुझा. नाही तुझा. अनुभव नाही तुझा. हीच विष्णूची महापूजा. ह्याची विष्णूची महापूजा. ह्याची विष्णूची महापूजा. ह्याची विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. हे 8 दिवस बनावं लागत ते अंग राखून नाही. अंग राखून म्हणलं बाबाला आवडत तरी आमचे ते बाबा गेले गंगा बाबा. मला वाटतं महिन्याच्या आतमध्ये त्यांची सौभाग्यवती पण गेली. बाई गेल्या ना महिन्याच्या आतच गेल्या. बाबांचा महिना नव्हता झाला ना. बाबांना 2 महिने झाल्यावर गेला. आणि दुसरं मला वाटतं यादव बाबांच्या म्हणजे आपले चरण भाऊची आई आहे ना. आता मरण जगणं आता हे देवाच्या स्वाधीन आहे. आपल्या काही हात स्वाधीन नाही. पण एक दुःख आहे आपल्यातून एक चांगले माणसं गेले की पोकळी निर्माण होते. मी कीर्तनाला उभा राहिलो पण खरं सांगतो मगाशी बाबा जे सांगत होते मला कळलं नाही काही. पण बाबा चांगलं काहीतरी सांगत होते. मला एवढंच कळलं. थोडासा आवाज पण होता. चरण भाऊच्या यादव बाबाच्या मंडळीच्या बाबतीत चरण भाऊच्या आईच्या बाबतीत बाबा सांगत होते काहीतरी. बाबा मला परत सांगा असं मला वाटत होतं. काय सांगत होते काय चांगलं वाटलं कळलं काहीच नाही. म्हणजे कळलं नाही पण चांगलं वाटलं. पण नक्की काहीतरी चांगलं होतं. कीर्तन असंच असतं बरं का. कीर्तन असंच असतं. कळलं नाही तर हरकत नाही बरं का. कळलं नाही तर हरकत नाही पण भलं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कधी कधी बोलत असताना त्याचा सिद्धांत लक्षात येत नाही. काय सांगत होते काय नो काय सांगत होते काय नो रामच सांगितलं भरतच सांगितलं कशा करता सांगत होते
बऱ्याच वेळेला आम्ही राम ऐकलेला आहे, भरत ऐकलेला आहे, नाथ ऐकलेलं आहे, पण यातलं काय सांगायचं होतं हे ज्यावेळेस आमच्या हृदयात येत नाही किंवा उमगत नाही, तर हरकत नाही, नाही उमगलं तरी पण काहीतरी चांगलं सांगत होती एवढं भरपूर. आणि चांगलं याच करता असतं की नाही उमगलं तरी हरकत नाही, पण कल्याण झाल्याशिवाय सोडणार नाही, कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, ते भिवंडीला जाऊ देणार नाही. बरं का, कीर्तन कल्याणाच असावं, कल्याणच होणार असावं, नाहीतर उगाच भिवंडीला जाणार, मग म्हणावं लागतं त्यांचं प्रारब्ध सोडून द्यावं. असं होऊ नये. विठ्ठल बाबा बरोबर बोलतो मी, कर्दम काय नो, जा 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 जा, घ्या घ्या घ्या. यशवंत पाटील आहे का नाही? यशवंत पाटील, यशवंत पाटील जाधव माळकरी आहेत ते. ससे पाखर धरायचं सोडून ते माळ घातले ते आहेत. माणिक बाबाची कृपा आहे ती, आहे का नाही? 2-4 पिढ्या ससे धरायचे सोडून दिले, कोंबडे जोंबडे धरायचे पाळायचे सोडून दिले, आणि पिढ्या जात पकवत त्यात. बरोबर आहे, नारायणगिरी महाराजांची कृपा आहे. ससे काय, ससे म्हणा, कोले म्हणा, आमचा जन्म कशाचा आहे, आमची योनी ज्या क्षेत्रामध्ये म्हणा, ज्या जातीत म्हणा झाली, आमचं काम काय, पण आम्ही पकवाद वाजवतो, भजनात पकवाद वाजवतो नव्हे, भजनातली माणसं डुलवतो ना आम्ही. नारायणगिरी महाराजांनी पाऊली धरावा असं पकवाद वाजवून आमच्या दगडूबाबांचं होतं. दगडूबाबा वाजवायला लागले ना, प्रहारा रंगत होता, प्रहारा 3 ते 6चा प्रहारा दगडूबाबा वाजवायला लागले ना, मला वाटतं 2-3 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 3रं वर्ष चालू, 3रं वर्ष चालू. लय मोठा कार्यक्रम करायचा, फंदात पडू नका, आम्ही वर्णन केलं म्हणून तुम्ही कसा कार्यक्रम करीत मोडून जासाल. भजन करायचं आपण, बरं भजन केलं तरी लय झालं. तुम्ही म्हणाल कीर्तनच सांगायचं, मग आपण मोठं केलं पाहिजे, नादाला लागू नका. तुम्ही हे करताना हे त्यांच्याकरता खूप आहे, आणि खूप जोर लावायचा असलं तर चहा पाजा आणि भजन घाला, भजन करा, एवढंच भरपूर झालं. भजन करावं, भजन करावं. मच्छिंद्रनाथ आहेत, आपल्या सगळ्याला सांगतो, श्री राज्यात होते मच्छिंद्रनाथ. गोरक्षनाथ साधनेत होते. साधनेत असताना गुरुबंधू येतात, ते सांगतायत की तुमचे गुरुवर्य श्री राज्यात आहेत, असं असं आहे. कोणी सांगितलं? जालिंदरनाथांनी, कानिपनाथांनी सांगितलं. तुमचे गुरुवर्य तिकडे आहेत, तेही श्री राज्यात गेले. काहीसा तुटपुंज त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, ते शक्य झालं नाही त्यांना. पण परत एकदा गोरक्षनाथांची भेट झाली. बरं का, गोरक्षनाथांची भेट झाली. गोरक्षनाथ साधनेतून उठले, त्यांना अपेक्षित होतं की माझ्या गुरूंचं दर्शन झालं पाहिजे. प्रत्येक शिष्याचा अंतकरणात हा भाव असतो की मी माझ्या आता साधनेतून परावृत्त झालोय, तर मला आता ज्यांनी साधना दिली त्यांचं दर्शन मला झालं पाहिजे. त्याच्या मनात हा भाव असतोच. त्या शिष्याच्या, सत शिष्याच्या मनामध्ये गुरुच्या अनुषंगानं ती निष्ठा असावीच. मी सकारात्मक सांगतो, त्याच्या अंतकरणामध्ये गुरुच्या अनुषंगानं निष्ठा असावीच. जर नसेल तर तो शापित करणं म्हणा. विठ्ठल इथे पण 2 पार्ट्या व्हायला लागल्या, काय करा. गुरुची कृपा जर नसेल तर त्याला शापित करणं म्हणा. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, कर्णाला विद्या ग्रहण करता आली, पण कृपा पात्र नाही होता आलं. बरं का, कृपा पात्र नाही होता आलं, म्हणून तर विद्या अंतकाळाच्या वेळेला स्फुरण पावली नाही, स्मरण पावली नाही, आठवली नाही. त्याचा घात झाला. कसलीच विद्या, धनुष्यबाण नव्हता का? होता. त्याच्याकडं सरसंधान लावण्याची कला नव्हती का? होती. पण त्यातले असलेले अस्त्रशास्त्राची जी मंत्रशक्ती असते ती विसरली. काहीच आठवत नव्हतं त्याला, काहीच आठवत नव्हतं. कशाने आठवत नव्हतं? शाप होता गुरुवर्यांचा. गुरुवर्यांची कृपा पात्र होण्याकरता एखाद्याला शक्य असतं, एखाद्याला शक्य असतं की गुरु गोरक्षनाथ आहेत. आणि गोरक्षनाथ किती निष्ठ आहेत यातली मेघ तुम्हाला सांगायची आहे मला. श्री राज्यात आहेत ते, बरं का, श्री राज्यात आहेत गुरु गोरक्षनाथ, आपलं मच्छिंद्रनाथ. आणि गोरक्षनाथ गुरुवर्यांना शोधतायत. मला सांगा तुम्ही,
कानिफांनी ज्या वेळेला सांगितलं की तुमचे गुरुवारी श्री राज्यात आहेत, ग्रस्ती जीवनाचा उपभोग घेता येत नाही, तिथलं राजवैभव ते भोगतायत, संन्यस्त जीवन जगणारा एक नाथपंथातला एक यती, काय वाटलं असेल मला सांगा. तुम्हाला कसं वाटत बरं? बरं नाही वाटत? मला जे सांगायचं होतं ते सांगावं असं वाटत नाही म्हणून मी बोलत नाही. काय वाटलं असेल गोरक्षनाथांना, पण गुरुच्या बाबतीत असलेली निष्ठा ढळली नाही, हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. गोरक्षनाथांना त्या गुरु दर्शनाची लालसा वाढली, त्यांची इच्छा वाढली. श्री राज्यात कशा आहे? श्री राज्यामध्ये मला वाटतं ते आताचं बंगाल काय, त्यावेळेचं श्री राजा आताचं बंगाल का, गौड बंगाल काय, आहे का नाही? म्हणजे पश्चिम बंगाल आताचं नाही का? तुम्हाला नाही माहिती का? माझा अभ्यास नाही म्हणून तुम्हाला इजिरी देऊ. विठ्ठल विठ्ठल सिद्ध आहेत, स्वयंसिद्ध आहेत. त्यांनी साधना करावी लागते हे दाखवलं. ते नारायणाचे अंश अवतार आहेत. त्यांनी साधना केली, जप केले, अनुष्ठान केली. केदारनाथाच्या गिरीकंदरामध्ये, हिमालयामध्ये जाऊन अनुष्ठान केली. एकेका देव जी शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठ जागृत केली, त्या शक्ती प्राप्त केल्या, ती वरदान प्राप्त केली आणि जग कल्याणाचं काम त्यांनी केलं. श्री राज्यात जाणं सुद्धा जन कल्याण होतं. गुरु दत्तात्रयाने का त्यांना श्री राज्यात पाठवलं? त्यांच्यावर मच्छिंद्रनाथांच्यावर मी मागच्या एका चिंतनात बोलून गेलो की मच्छिंद्रनाथांच्यावर अंशता का होत नाही, पण श्री संघाचा एक आरोप आहे. पण नवे श्री संघाचा आरोप नसून ते जन कल्याणाचं एक कार्य होतं, हा आरोप पुसून टाकावा. विठ्ठल श्री राज्य जर आता असतं तर कसं असतं? कल्पना करा, आपली पुण्याला पाठवायचं श्री राज्यातच पाठवावं लागले असते. हे नाही कळलं का? जाऊ दे. बघा ना, एखाद्या मंत्र्याला बाबा तुम्हाला नाही फोन करावं लागले असते. आपल्या पोराचं बघा तेवढं, नोकरीचं नाही, मला लय उघडं सांगावं लागतं, पटकन नाही कळत. आता माझ्याकडे जर आली तर मला हे सांगावं लागतं पुण्याला जा म्हणून. आता श्री राज्य नाहीच तर कसं सांगायचं? म्हणलं असतं बाबाकडे जा, बाबा फोन करतील महिना किनीला, तुमच्याकडे एखादी असली तर द्या आम्हाला, आहे का नाही? केला असतं बाबांनी फोन, हाय बा आमच्या गावातलं पोरग आहे, कोण आहे पोरग, नाही तर तिकडच घेऊन जाणार, नेलं असतं त्यांनी. पण आता श्री राज्य नाही. गुरु मच्छिंद्रनाथ श्री राज्यात आहेत. तिनंही अनुष्ठान केलंय, महिना केली, तिने तपश्चर्या केली. जो एखादा कसोटी बांधलेला जो आहे त्याच अनुष्ठान केलं. महाबली हनुमंतरायाचं पावन केलं, हनुमंतरायाला. पण ते म्हणले नाही, मी जन्मजात कासोटीच आहे, माझ्याकडून शक्य नाही होणार ते. म्हणले मग तुमच्या तेजानं तरी, खरं सांगू पुराणामध्ये जी मुलं झालेली आहेत ऋषीच्या, त्या तेजानं झालेले आहेत, हे विसरू नका बरं. बरोबर. व्यास महर्षींच्या प्रसादाचे ही पांडवांची वंशवृद्धी झाली ना, ती तेजाची आहे, अंगसंगाची नाही. त्यातला काही अंश आपण घेऊही शकतो, पण ती तेजाची आहे. व्यास महर्षींचं ते साधनेचं ते होतं, माता सत्यवतीला सांगितलंही होतं की मी उग्र तपश्चर्येत होतो, उग्र अनुष्ठानात होतो, हे बरं नाही. म्हणून तर असली मुलं जन्माला आले. पंडू रोग जन्माला आला, पंडू राजा जन्माला आला आणि त्याला पंडू नावाचा आजार झाला होता. ते कमजोर होता, शूर होता, तेजस्वी होता, पण पंडू नावाचा आजार त्याला झालेला होता. आणि दुसरा झाला तो बलशाली होता पण आंधळाच होता. काय होता?
आंधळाच होता. कधी कधी बऱ्याच मोठ्याला घरी असं होतं की नाही, होत. बऱ्याच मोठ्याला घरी असं होतं. का होतं बरं ते? त्यांना ते तेज पेलवलं नाही. आपण असं म्हणायचं, विठ्ठल या धृतराष्ट्राच्या बाबतीमध्ये न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री म्हणाले, उच्च असण्यावर असतो तो धृतराष्ट्रच असतो. आचार्य आपले डॉक्टर शास्त्री सांगत होते, भगवान गडाचे बंद ते म्हणाले, उच्च असण्यावर असतो तो धृतराष्ट्रच असतो. म्हणजे त्याला फक्त समोर दिसतं, मागचं काही दिसत नाही. आता मला त्याच्या पुढे असं वाटतं की उच्च असणारा असतो त्याला कानही नसतात की काय, असं मलाही वाटतं. जसं शास्त्रीने सांगितलं की त्याला डोळे नसतात, तसं मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, पण मला असं वाटतं. आता मी कच्चे म्हणणार नाही, पण कान नसतात एवढं तरी नक्की म्हणेल. तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा, पण मला वाटतं ते मी सांगितलं. याचं स्पष्टीकरण देऊच काय तुम्हाला सांगितल्यावर कळेल, म्हणून सांगितल्यावरच कळतं मला असं वाटतं. खरंच सांगूच का, जर मला त्यांच्या जवळ जायचं असेल तर माझ्या शेजारी जो असेल त्याच्या बाबतीत उलट सांगितल्याशिवाय माझं जवळ जाणं कसं शक्य होईल हे नाही कळत तुम्हाला. अरे मी चमचा हलवला पाहिजे, मी चमच्यासारखं काम केलं पाहिजे. मी गोडीचा होईल आणि हा वाईट होईल ना. मग त्यांचे कान कच्चे नाही तर काय पक्के म्हणू काय? म्हणजे इडल्या साहेबाचं सांगत नाही, मी सगळ्या मोठ्या स्थानावरल्यांचं सांगतो. अरे मुख्यमंत्र्याला जाऊन भेटा, नको तो भेटतो. कसं काय भेटतो? तो काय कार्यकर्ता आहे का? नाही कार्यकर्ता नाही तरी कसं काय? त्याला ते जमलं, त्यांचे कान कमी आहे. पुरुषांना प्रवेश नाही. हनुमंतरायाचं अनुष्ठान केलंय मैनाकीने, तुमच्या बरोबर विवाह करायचा. हनुमंतरायाने सांगितलं, नकार दिला. पण येणाऱ्या काळामध्ये एक तीज पुंज नारायणाचा अंश अवतार आहे, तुझं काम त्यांच्या करवी करेल. परंपरेचं अधिष्ठान दत्तात्रय भगवान भोलेनाथ, त्यांचंही मत आहे, दत्तात्रयाचंही मत आहे. त्या नाथ परंपरेकडून काही असली कामं करून घेतले की अद्भुत आहे. बघा ना तुम्ही, त्या त्रिविक्रमाच्या शरीरात प्रवेश केला, रेवती पासून मुलगा जन्माला आला, एक नाथच जन्माला आला ना. मैनाकिनीच्या काय श्री राज्यात राहिला आणि दुसरा एक नाथच जन्माला आला. काय त्याचं नाव? मिनीनाथ. मिनीनाथ जन्माला आला. म्हणजे नाथ परंपरेतला एक नाथ तिथूनच जन्माला आला की. नाथ परंपरेतला एक धर्मनाथ तिथूनच जन्माला आला ना. जालिंदर नाथाच्या कृपेनं तो गोपीचंद एक जन्माला आलाच की. राजवैभवाचा त्याग केला, गोपीचंद नाथ म्हणून जन्माला आला. नाथ परंपरेमध्ये असल्या विचित्र घटना आहेत, पण नाथ परंपरेची दिव्यता, त्यांचा चमत्कार बघितलं की मग कळते. काही नाही त्यांच्याकडे, फक्त बभूती. मला वाटतं मी काल कुठं सांगत होतो, आमच्याकडे काही नाही, फक्त राख आहे. आमच्याकडे फक्त काय बभूती आहे. मी काल बोलून गेलो, आमच्या लोकात असतो सगळ्या अंगाला लावले असते, पण तुमच्यात राहतो म्हणून कपाळाला थोडस अंगाला लावतो. नारायणगिरी महाराज म्हणायचे बरे का, मी काल बोललो कुठंतरी, माझ्या लक्षात नाही. हे यती आहेत, हे अद्भुत आहेत, हे सिद्ध आहेत, ते श्री राज्यामध्ये आहेत. ते गोरक्षनाथाला माहिती आहे हो, श्री राज्यात जरी असले ते माझे गुरुवारी आहेत. ते श्री राज्यात जरी असले तरी माझे गुरुवारी आहेत. ते जालिंदर नाथाला, आपलं मिनी नाथांना, कानिप नाथांना जमलं नाही, गेले गोरक्षनाथ. वाजवणारे ते, नाचगान करणारे ते माता भगिनी आहेत. ते बघा, श्री राज्यात जाण्याकरता पुरुष मंडळी नाहीत, नाचगान करणारे स्त्रियांचा ताप आहे तो. त्या काळचे तमाशगीर, आताचे नव्हे. ज्यांनी विचार केला म्हणले पुरुषाला जाऊन देत नाही, मी सुद्धा स्त्री होतो. कलियुगातले नाथ आहे बरं.
ते नाथ गोरक्षनाथ मला स्त्रियांना जाऊन देतात, पुरुषांना जाऊन देत नाही. मी सुद्धा स्त्री होतो, झाले स्त्री, लगेच स्त्री झाले. आता बघा, ज्याला वेशांतर, नुसतं वेशांतर करायचं नाही, देहच पालटायचा आहे, देहच बदल करायचा आहे. गोरक्षनाथून बदल केला देहाचा, ती सुद्धा स्त्रीवेश धारण केला आणि त्या टोळीमध्ये घुसले. ती तमासगुरांची माता, महिला मंडळाची टोळी त्यांच्यात घुसली. म्हणजे मला सुद्धा श्री राज्यात येऊ, कळूनच दिलं नाही, कळूच दिलं नाही. ते गोरक्षनाथाने समजून दिलं नाही. तू काय करशील? म्हणजे मी वाजवी, मला मृदंग छान वाजवता येतो, मला गोड मृदंग वाजवून दाखवला. आता काय तिला भस्म कपाळाला लावला की लगे बोट फिरतात. आपल्याला असतं बरं झालं असतं. कशाला एवढे कष्ट घ्यायचे? पहाटे उठा, 3ला उठा, एक एक बोल घ्या, त्याचा रियाज करा, हात फुटूस तर रियाज करा. मग इकडं आलं की नाही, मग उलशगत पैसे भेटा द्या, हात फुटून म्हणजे जे आहे ते बोललेलं बरं. मग ते तसं जमलं नाही तर मग असं इथं येऊन उभं राहावं लागत. तुम्ही नाही उभं राही ना अजून? मग तिकडं भागलं नाही तर हे करावं लागत. मग 8 दिवस एखाद्या ठिकाणी राहिलं आणि कीर्तनकार 2 तासात तेवढी दक्षिण नेली नाही, 8 दिवस राहून तेवढी दक्षिण सुद्धा दिली नाही. मग काय करावं? कीर्तन नाही करत, काय करावं? असंच आहे ना राजा, आता काय करावं? त्याला इलाज नाही. मग सगळेच कीर्तनकार झाले तर वाजवायचं कोणा? आपल्या डिग्रज गावाची छान परंपरा आहे, गोड परंपरा आहे. कीर्तनकारही आहेत, गायकही आहेत. परंपरेनं परमार्थ जोपासण्याकरता रोम रोमानं तुम्ही जतन करता. तुमचे शतश आभार. विठ्ठल बबूती लावली की मृदंग घेतला आणि मृदंग वाजवायला लागले. बरं, कल्पना करा, त्या काळात तमाशात सुद्धा मृदंग होते. आता तमाशात मृदंग नाही. नवे नवे आता उलट बोलूच का, भजनात सुद्धा मृदंग नाही. पकवाद 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 तुम्हाला पटकन नाही कळत, ते तुम्हाला लय लक्ष उनगडून सांगावं लागेल. त्या काळात तमाशात पकवाद वाजत होते, आता भजनात सुद्धा वाजायला कटाळा यायला लागला. इथलं सांगत नाही, जे आहे ते सांगतो तुम्हाला. मी स्वतः बंद केलेलं भजनातलं नाल वाजवणं, मी स्वतः बंद केलेलं आहे. मी बोललोय 2-4 जणांना. आता पुढचं सांगूच का, ते पिऊनही म्हणत होते. आता काय सांगू तुम्हाला? मी म्हणलं पिऊन नाल नाही वाजवत तर काय, खंजीर नाही वाजवत काय करतील ते, काय घेतात? आता नावं सांगत नाही, ते आपले जे पिक्चर त्यांना काय करतात, उगाच त्यांचं काय सांगत बसा. पण त्यांनी करू नये, त्यांनी करू नये. त्या काळात तमासगीर मृदंग वाजवत होते, आम्ही भजनात का वाजवू नये? माझा तर म्हणतोय हा आहे, आम्ही भजनात का वाजवू नये? आता पखवाजाची जागा आमच्याकडे तबल्यानं घेतली. कीर्तनात सुद्धा तबले वाजू लागलेत. आता मला छान गायला येतंय, माफी मागतो, मला छान गायला येतंय म्हणून माझ्या कीर्तनात तबला वाजला तर मला हरकत नाही, असं होऊ नये. नाहीतर आमच्या स्वामींचा, दांडेकरांचा, गंगागिरी महाराजांचा, नारायणगिरी महाराजांचा अपमान केल्यासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तुम्ही पाहिलं नसलं तरी मी पाहिलेलं म्हणून बोलतो, बरं वाटत नाही. आता मी एक छोटासा आणि गरीब मनुष्य म्हणून माझ्या कीर्तन आलं की मला खूप अवघड होतं. गोड बोलून म्हणावं लागतं, पकवाजले भारी वाजवतोस तू, मग ती पकवाज घेत होती. आपलं गोड बोलावं लागत. आपण जर आपला री लावला ते म्हणते घेऊ नका याचं कीर्तन, जाऊ दे. तसं उगा नादाला लागायचं, तोंडाला लागायचं, बरं नाही, ते चांगलं नाही. आता ते मधल्या काळामध्ये तो एक फॅड आला होता. मी म्हणलं आपली माघार ठेवा, आपल्या घरापुरतच बघा, कोणला कीर्तनाला उभं करायचं. हा फॅड मधल्या काळात नारायणगिरी महाराज करत होते, माणिक बाबा ते करत होते, देवकर फडाने अजून सांभाळलं. बरं का, देवकर फडाने अजून सांभाळलं. आपल्याला होईल तेवढं सांभाळा, यापेक्षा जास्त तरी काय बोलावं. पण त्यांनी मोठ्यांनी का सांभाळलंय हे आपल्याला जरी माहित नसेल, पण सांभाळलं म्हणून आपण सुद्धा सांभाळावं. विठ्ठल मच्छिंद्रनाथ श्री राज्यामध्ये आहेत. गोरक्षनाथांनी टोळीत प्रवेश केला, ताफ्यामध्ये प्रवेश केला. मला घेतं का?
मला स्वतः श्री राज्यात यायचंय. तुला काय येईल तुम्ही सांगाल ते, काय करशील तू? मला छान मृदंग वाजवते, मला गोड मृदंग वाजवते. पूर्वीच्या काळी जर प्रवेश मिळवायचा असेल तर त्याची सिद्धता दाखवावी लागायची, त्याचा अनुभव सांगावा लागायचा. आता आमच्याकडे सिद्धता महत्वाची नाहीये, आमच्याकडे प्रवेश पहिला आहे. नंतर त्याला येतं की नाही, काय येतं की नाही ते महत्वाचं नाही. ज्याला येतं त्याचं बट्ट्याबोळ बरोबर करतं ते. घुसल्यावर बरोबर जमत ते. विठ्ठल दिंड्यांमधले माईक कोणाकडे आहे? दिंड्यांमध्ये माईक कोण घेतं जास्त? म्हणायला कोण पुढे राहतं? त्याच्या अभंग पाठ नाही ते, ज्याला म्हणता येत नाही त्याच्याकडे माईक. आता आमचे बाबा असल्यावर नसन घेत, पण बहुधा दिंड्यांमधला माईक कोणाकडे असेल तर ज्याचे काहीच पाठ नाही, ज्याला काहीच म्हणता येत नाही. काय कानातलं डूल हलन, ते काय बिलणीचे काय भजन काय आता ते नवीन भजन आलंय ते आमच्या त्या बाईचं, ते काय नव्हती काय हो त्या बाईचं नाव नाही, वनामध्ये येते ते काहीतरी आहे ना, त्या बाईचं नाव सांगा ना. नाही माहिती तुम्हाला? जाऊ दे, मला आठवलं सांगा. मनात नव्हतं तुझ्यासाठी हा असं आहे ते. त्यांचे पाठ आहे ते, मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना, तिकडच म्हणा तुझं नव्हतं म्हणत, येतोच कशाला इकडं? म्हणून ज्याला चांगलं म्हणता येतं त्याला म्हणू दे ना. असं गुटू घेतात बाबा ते, त्यांचा रिदमाचा मुर्दा, लयाचा मुर्दा, तालाचा मुर्दा, आणि मुळीच नव्हतं रे माझ्या. असं थोडी तर लांबलंच, अरे तो तिकडच मुळी होईना तर इकडच मुळी होईना. एका ठिकाणी म्हणू दे ना बाकीच्या दुसऱ्याला. अशाकडे तू माईक. आता मुळीच नव्हतं, काय म्हणा नव्हतं, त्या ट्रॉलीत बसलाय त्या फाळक्यावर, ते 3 चाकी राहतं ना, त्याला मागून ते फाळका असं हे टांगेल राहत, त्याच्यावर पाय तंगडे लांबवेल सोडेल असे खाली. बाकीचे बिचारे म्हातारे माणसं पायी चालत, हे त्यांच्याकडे पाहत मुळीच नव्हतं. राजा कशाला दिंडीचा बाट्याबोळ करतोय? सगळा खेळ करून टाकला दिंडीचा भजनाचा सगळा. दिंडी कुठं चालली? पांडुरंगाला. भजन म्हणतो कोणाचं? त्या बाईचं. आता नाव आठवलं की नाही तुम्हाला? द्या सोडून. पूर्वी प्रवेश मिळवायचं म्हटलं की सिद्धता दाखवावी लागायची बरं का. गोरक्षनाथांना विचारलं तुम्हाला काय येतं बरं? आम्हाला असं वाटतं की आमची संख्या घटू नये म्हणून आम्ही कोणालाही प्रवेश देतो. प्रवेश दिला तर असा परिणाम होतो की आमच्या भजनाचा खेळ होतो. पण पूर्वी तमाजगीर सुद्धा, आताची तमाजगीर सुद्धा सिद्ध असल्याशिवाय घेत नाही बरं का. स्वामी निष्ठा आहेत, ते साधन निष्ठा आहेत, क्षेत्राशी निष्ठा आहेत. आमचीच निष्ठा निष्ठी झाली, आमचीच निष्ठा निष्ठी झाली. काय झालं माहित नाही, पण हे व्हायला नव्हतं पाहिजे म्हणून तू उभं राह पुढे आले. अरे तो निश्चय ठेवला पाहिजे, ती निष्ठा ठेवली पाहिजे. ती निष्ठा ठेवली की त्याला विष्णूची पूजा म्हणतात. विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
निष्ठा टिकवली पाहिजे. एकदा की ती निष्ठा टिकली मग ती विष्णूची महापूजा. तो वेगळा अनुभव सांगण्याची गरज पडणार नाही बरे का. एक साधारण विचारधारा आहे आपल्या सगळ्यांच्या वारकऱ्यांच्या मनामध्ये की फटकन देव कसा येतो, कुठेही येतो, इतरांना कसा नाही, त्यांच्याकडे असं ते सांगत नाही बरे का. मी काल सांगत होतो पूर्ण गाडीमध्ये कसं काय येतो त्यांच्याकडं. ते मदिरा पान करतात, दारू पितात, पावित्र्य त्यांच्याकडे नाहीच आहे. मग ती कसं काय शक्य आहे. तर ते असेल नसेल माहिती नाही, त्यांचा अनुभव त्यांच्यापाशी आहे. पण ज्यांच्याकडे आहे, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. सांगू का नको? सांगा म्हणजे 9 वाजले म्हणून सांगा सांगा. नाही तर परत नंतर म्हणलं लांब बोलावा असं नको व्हायला. वृंदावनामध्ये एक पागल बाबा म्हणून होऊन गेले. नेहमी सातत्यानं मंदिराच्या त्या परिक्रमा, गोवर्धन परिक्रमेच्या रस्त्यावरती असे झोपलेले असायचे. कधी स्नान केलेलं नसायचं. जे भेटलं ते खायचं. एका बाजूला कुत्र्यानं खाल्लं तर एका बाजून त्यांनी खायचं. वेड म्हणलं की वेडच, पागल म्हणलं की पागल. नेहमी सातत्यानं चिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये. त्यांचं कसं होतं माहित नाही, आपल्या सगळ्यांना माहिती की वेड कसं राहतं. त्याला कसलाच व्यवहार नाही, त्याच्याकडे कसलाच व्यवहार नाही. मग ज्याच्याकडे व्यवहार नाही त्याला पागल म्हणतो आपण. असल्या वृत्तीनं ते, जड वृत्तीनं ते राहत होते. राजेंद्र दासजी गवड्या पंथाचे असलेले संत आहेत, मोठे कथाकार आहेत ते. त्यांची कथा चालू असताना त्यांच्या मुखातलं मी ऐकलं, सांगतो तुम्हाला. कथा चालू असताना ते पागल बाबा कथा ऐकू येईल अशा त्या पंडालच्या मंडपाच्या बाहेर काही अंतरावरती येऊन बसायची कथा ऐकायला. आणि काही परमात्म्याचं काही असं एखादा प्रसंग झाला की ते रडायचे, त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं. त्यांचा भावना अष्टसात्विक भाऊ त्यांचा जागृत व्हायचा. आणि ते राजेंद्र दासजींनी बघितलं की अगोदर त्यांनी बऱ्याच वेळा त्यांना बघितलं की येडा आहे म्हणून त्यांनी सोडून दिलं. पण कथा ऐकायला आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा येडा नाही, त्याचा वेश वेड्याचा आहे पण हा वेडा नाही. कथा ऐकायला येतो म्हटल्यावर हा वेडा कसं म्हणायचा. कधी कल्पना करीत जा की आपल्या गावात एखादा येडा असेल पण लांब कुठं तरी बसून कीर्तन ऐकतो ना, येडा नसतो तो बरे का. येडा ज्याला आपण समजतो, बघा एखादा स्वान असेल ना, ते सुद्धा कीर्तनात येऊन बसतं कधी कधी, लक्ष द्यायचं जा. अरे ते स्वान आहे पण कीर्तनात कसं गप बसतं ते कसं बसतं. अरे ते स्वान नाहीच आहे, त्याला योनी स्वानाची मिळाली असेल पण कीर्तन प्रेमी आहे ते. एका जन्मात त्यानं साधना केली आहे पण चूक झाली म्हणून इकडे आला असेल, योग भ्रष्टो बीजा आहे ते. त्या पागल बाबांना यांनी बघितलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन भेटच घेतली त्यांनी. ते जवळ गेले की शिवाय द्यायला लागले. ते चांगल्या जशा घाण देतात शिवाय तशा घाण शिवाय द्यायला लागले. हे हटलेच नाहीत. त्यांच्या लक्षात आलं की हे पागल नाहीत, एक महात्मा आहे कोणतरी, एक साधू आहे. ते आणखीन पुढे सरकले, भीत का होत नाही पण पुढं सरकले. ते आणखीन पुढे सरकले, चांगलं जवळ गेले. बोले बाबाजी आप कोण हो. बाबा तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय, तुम्ही काय आहात. तुम्ही मला माहिती आहे म्हणले, मला कळालं तुम्ही पागल नाहीच. ज्या वृंदावनामध्ये पागल बाबा म्हणून ज्यांना ओळखल्या जातं ती पागल नाहीच आहे. जर पागल असते तर कथा ऐकायला आलीच नसती. कथा ऐकायला येतात म्हणजे ती पागल नाहीत. ती म्हणाले मी राधेचा कृष्णाचा दास आहे. काय म्हणाले माहितीये, ज्यावेळेला जातीचं भेटतो त्यावेळेला खरं बोलतात माणसं. त्यावेळेस सिद्ध पुरुष, सिद्ध महात्मा भेटला की त्याच्यापाशी ते बोलतात की आपण कोण आहोत. ती सांगतात ती म्हणजे मी राधेचा कानाचा दास आहे, माझे स्वामी आहेत ते. मग ती बोलले की राधेचा दास. ती म्हणले राधा कधी भेटली म्हणले राधा. तर त्या राजेंद्र दासजीने त्यांना विचारलं की भेटली तर दृष्टांत रूपाने भेटली की स्वप्नवत भेटली की कशी भेटली. काय म्हणले माहितीये, जशी तुम्ही माझ्या समोर उभे आहात ना अशी रोज भेटते. पागल का शहाणा मला सांगा तुम्ही, पागल का शहाणा. अशी सिद्ध पुरुष आहेत. अशा सिद्ध पुरुषांच्या बाबतीत निष्ठा म्हणायची आपल्याला.
ती निष्ठा न ढळणे हेची विष्णूची महापूजा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर. चिठ्ठ्या घ्या त्या. तुकाराम 2 चिठ्ठ्या. हलवंत विठ्ठल कुशाबा होडगर. चला विठ्ठल कुशा बोडकर. वा वा काय हो? सुभद्राबाई का? बघा बरं. डबल झाली इंदुबाई का? सुभाष. हा? दुसरी घ्या. रेऊबाई खेमनर काय? रेऊबाई म्हाळाजी खेमनर. चला पटकन त्याला. या पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु नारायण गिरी महाराज की गिरिजी जय. महाराज की जय. भागुबाई वडितके. चला लवकर या पुढं. तुमची सेवा खूप छान आहे आणि ती सेवा ज्यांना आवडली म्हणून महिनाभर काकडा चालू असतो. त्या काकड्यामध्ये त्यांनी काकड्यामध्ये दिलेली सर्व सेवा. भजनी मंडळाच्या करून देण्याचं काम केलं आहे. वा वा त्यामुळं सर्व भजनी मंडळांनी त्यांना ते पातळ दिलेलं आहे. टाळ्या. उठू नका कोणी. 1 मिनिट उठू नका. बसा 2 मिनिटं. खाली बसा, 2 मिनिटं. ज्ञानेश्वरीचं खाली बसा. विधान उठू नका. पुरुष मंडळ खाली बसा. चल पटकन चाल ना. पटकन खाली बसा 2 मिनिटं. उठू नका कोणी. पंक्ती नका धरू. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल. बोलेले रे गोरे देवा पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा भाजा पंकिंग करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.